UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। लाडक्या बहिणींना भाऊबीजेची ओवाळणी देणार। ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे 10 ऑक्टोबरच्या आत खात्यात जमा होणार, अजित पवारांची ग्वाही। महाराष्ट्रात 2024ला महायुतीचं सरकार येईल ही काळ्या दगडावरची रेघ। मात्र 2029 मध्ये एकट्या भाजपच्या जीवावर सत्ता स्थापन करायची। मुंबईतून अमित शहांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन। अमित शहा आत्ताच कोबड्या घेऊन आहेत, आता ते सत्तेत येणार नाहीत आणि पुढे 10 ते 15 वर्षेही सत्तेमध्ये दिसणार नाहीत। वडेट्टीवारांचा हल्लाबोल। महाराष्ट्राची राजकीय भौगोलिक परिस्थिती वेगळी, एका पक्षावर सरकार येऊ शकत नाही। 1985 पासून महाराष्ट्रात एकाच पक्षाचं सरकार कधीच आलं नाही। शहांच्या वक्तव्यानंतर अजितदादांची प्रतिक्रिया। लोकसभेत वोट जिहाद पाहायला मिळाला। असंघटित मतदानामुळे काही लोकांचा आत्मविश्वास वाढलाय, देवेंद्र फडणवीसांचा दावा। मुस्लिमांच्या मतांना वोट जिहाद म्हणणाऱ्या फडणवीसांनी महाराष्ट्राची माफी मागावी। नाना पटोले आक्रमक, तर लव्ह जिहादबाबत कारवाई करताना धर्माविरोधात बोलणाऱ्या आमदारावरही कारवाई करा। पटोलेंचा नितेश राणेंवर निशाणा। दसऱ्याच्या मुहूर्तावर विजयाची यादी बाहेर पडलेली असेल। घट भरसण्याच्या जवळपास जागा वाटप फायनल होईल। महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्येच आता छेडछाड घटनेच्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज गायब। संस्थाचालकांना घटनेची कल्पना असूनही लपवून ठेवली, हायकोर्टाचं निरीक्षण। बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेचे अध्यक्ष आणि सेक्रेटरीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला। दोघांना अद्याप अटक का नाही? अटकपूर्व जामिनाची वाट पाहत आहेत का? हायकोर्टाचे परखड सवाल। मुकेश अंबानी आणि मुख्यमंत्री शिंदेंची रात्री 1 वाजता वर्षा निवासस्थानी भेट। रात्री 10 वाजता मुकेश अंबानी आणि उद्धव ठाकरेंची ही भेट। नायर रुग्णालयातील लैंगिक छळ प्रकरणात डीनची बदली। मात्र काही तासातच तरुणीला पाठिंबा देणाऱ्या महिला डॉक्टरला नोकरीवरून काढल्यानं नवाब बाद। लक्ष्मण हाकेंची मराठा कार्यकर्त्यांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार। 20 ते 25 जणांविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। मराठा कार्यकर्त्यांनी धमकी आणि शिवीगाळ दिल्याचा आरोप। शिंदे समितीनं सरकारच्या मताप्रमाणे अहवाल दिला। देवस्थानकडे नोंदीचे पुरावे समितीनं घेऊन अधिकृत मानावे। अहवालावरून जरांगेंचा सरकारवर निशाणा। शिंदे समितीमुळे 2.25 लाख कुणबी नोंद दिल्यात। दाखले अधिक सोपे कसे करता येईल असे निष्कर्ष समितीच्या अहवालात। मंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। मुंबई पुणे शिवनेरी एसटी बसमध्ये शिवनेरी सुंदरी नेमली जाणार। प्रत्येक एसटी स्टँडमध्ये महिला बचत गटाला स्टॉलसाठी जागा देण्यात येणार। महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावलेंचा निर्णय। सिडकोच्या एकूण 67,000 घरांसाठी 7 ऑक्टोबरला लॉटरी। पहिल्या टप्प्यात 26,000 घरांची लॉटरी निघणार। अध्यक्ष संजय शिरसाट यांची माहिती। महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधींकडून आदरांजली। तर मुंबईतील सी लिंकवर महात्मा गांधी यांचं 3D छायाचित्र। सिंधुदुर्गात फोमॅटो कंपनीचे पंचतारांकित हॉटेल आणि स्कुबा डायव्हिंगसाठी पाण्याखाली बोट प्रकल्प उभारणार। पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा। कळवाच्या सह्याद्री शाळेतील 38 विद्यार्थ्यांना पोषण आहारातून विषबाधा। महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विद्यार्थ्यांवर उपचार। मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत। कर्जत आणि कसाराकडून CSMTकडे येणाऱ्या गाड्या 5 ते 10 मिनिटं उशिरानं। काशीत हिंदुत्ववादी संघटनांची साई मूर्ती हटवण्याची मोहीम। सनातन रक्षक दलाचा साई पूजेला विरोध। आतापर्यंत 14 मंदिरांमधून साईंची मूर्ती हटवली, अजून 100 मंदिरांची यादी तयार। इराणकडून इस्रायलवर सर्वात मोठा मिसाईल हल्ला। हल्ल्यानंतर संपूर्ण इस्रायलमध्ये अलर्ट जारी। 100हून अधिक मिसाईल हल्ले केल्याची माहिती। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।